हॅलो गाईज, वन्स मोर वेलकम टू माय ब्लॉग. तर आज खूप जोराने पाऊस सुरू आहे, ते बी उन्हाळ्याच्या ह्याच्यात. आणि मी जस्ट शाळेमधून आलो भिजत. तुम्ही बघू शकता. आता फ्रेश होऊन तुम्हाला लगेच थोड्या वेळात भेटतो. तर गाईज, मी फ्रेश झालेलो आहो आणि जेवण पण झालेलं आहे. आणि आता भावाला पण आणायला जायचं आहे. माझी शाळा लवकर सुटती, बट माझ्या भावाची स्कूल जरा 1 आवरनी लेट सुटती. तुम्हाला बाहेरचं एकदा वातावरण दाखवतो कसं भारी झालेलं आहे. लाईक कसं जोरामध्ये हवा सुटलेली आहे आणि पाऊस. आवाज पण पाहू शकतात कसं आहे. हे बघा, ते आहाचा बाहेरचा काही व्ह्यू आहे. आणि इकडं आमची गाडी, ज्याच्यामध्ये की आता छोट्या भावाला घ्यायला जायचं आहे. तर तुम्ही विजा पण पाहू शकतात कशा जोरामध्ये वाजत आहेत. तर हे एक अवकाळी पाऊस पण म्हणू शकतात आपण ह्याला, कारण की आपण म्हणतात ना बिन मौसम बरसात और बिन बादल बरसात, लाईक दिस. मन तो हो रहा है चाय पकौड़े खाने का, बट जस्टच जेवण झालेलं आहे. माझ्या भावाला आणल्यावर बघूया. तर पाऊस कमी जास्त होत आहे आणि शाळेमधून येताना सुरू झालं. तर जसं की तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं असेल, मी भिजून आलतो. साधी छत्री चालू आहे ना गेली, काय छत्री दिली बाबा. आणि इकडे भारत देशाचं चल रे. हा मशीनमध्ये बरं झालं, गोळ्या तर गाईज, आता आम्ही किट्टूला घ्यायला आलो. ही आमची स्कूल. बाहेरचं वातावरण असं इकडच्या साईडचं बी. सो आता शाळा सुटणार आहे 5-10 मिनटामध्ये. तर गाईज, ही आमची स्कूल. इकडे किट्टूची आहे, ही माझी. किट्टू आलंय. किट्टू ये ड्रेस कब पहना? अरे अभी तो तेरे से पहली छुट्टी थी ना, लेने आया हूँ. सो लेट्स गो. किट्टू, हमारे साथ लगेच प्रैंक हो गया. जाता आम्ही वापस आलेलो आहो. इथं सगळीकडे पल्ल झालेलं. ओय किट्टू, घेऊ का? घेतला चल. चल अभी फ्रेश भी होना है, चल. तर आता आम्ही वापस चालू घरी. किट्टू, स्कूल में से बारिश देखी क्या? कैसी थी? किट्टू पोच बघ ना यार, पूर्ण वल्ला झालाय. एवढा जोर पाऊस आलता. चल अभी फ्रेश हो जाओ, खाना खा ले. आज शायद से हम नहीं जाने वाले खेलने. आज शायद से हम बोल रहा हूँ कि खेलने नहीं जाने वाले हम. बाहर बारिश शुरू है ना. गाइस, आता मी पकोडे बनायलो, असं प्याज पकोडे. तर इथं हे कांदे घेतलेत. तर आता तुम्हाला पकोडे बनवल्यानंतर टेस्टी दाखवतो कसं बनवले. जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर कुकिंग विथ सात्विक अँड फन हे चॅनलवर जाऊन सर्च मारा आणि ह्या रेसिपी नक्की बघा. तर आता मी बनवल्यानंतर भेटू. सो गाईज, हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि ह्याला तुम्ही सॉस किंवा कोणत्या चटणीसोबत खावं.